पंतप्रधानांचे मंत्री 30 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगात असतील तर त्यांना पदावरून दूर करण्यासंदर्भातला कायदा केला जाणार आहे। याबाबत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली। हा कायदा म्हणजे आपल्या देशाच्या इतिहासातलं क्रांतिकारी पाऊल असल्याचं निकम म्हणाले। कायदा करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती निकम यांनी दिली। शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यामध्ये गुप्त बैठक झाली। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीच्या घडामोडींवर बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली। बैठकीला अनिल देशमुख, अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, जयंत पाटील उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पालखी मार्ग पाहणी दौरा पंढरपूरकरांसाठी फलदायी ठरला असं वक्तव्य पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी केले। टेंभुर्णी ते पंढरपूर 48 किलोमीटर लांबीचा 4 पदरी महामार्ग मंजूर करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली। वरिष्ठ पातळीवरून बँक ताब्यात घेण्याच्या सूचना मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे भाजप प्रणित पॅनलची जबाबदारी देण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय दिलीप धोत्रे यांचा अपघात झाला। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर फॉर्च्युनर गाडीचा अपघात झाला। या अपघातामध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे जखमी असून पुणे इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले। अजित पवारांच्या निधनानंतर शिवसेना राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्याचं काम करते या आरोपावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली। आनंद परांजपे यांनी विरोधकांकडे न जाता महायुतीमध्येच राहावं यासाठी आम्ही त्यांना घरवापसी करावं अशी इच्छा व्यक्त केली असं सामंत म्हणाले। साताऱ्यामध्ये आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळाव्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं विधान केलं। 2029 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।